जय श्रीराम मित्रांनो, ओगल फिटनेस वर्ल्ड मध्ये हार्दिक स्वागत आहे. सर्वांना 1 जानेवारी 2024 हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज विषय खूप महत्वाचा घेऊन आलेलो. आजचा विषय आपला असा आहे, सर्वांना हा प्रश्न पडलेला असतो, तो विषय मी घेऊन आलेलो की हिवाळ्यामध्ये आपलं शरीर हे लवकर बनतं पण आळशी तितका करतो. म्हणून थंडीमध्ये भरपूर जण जिम मध्ये येत नाही आणि सर्वांना थंडीमध्येच बॉडी बनवायची असते, पण ते पूर्ण आळसल्यामुळे ते विषय करत नाही. तर हे काय होत असतं? सर्वात पहिले थंडीमध्ये शरीर बनतं. का बनतं? कारण की मित्रांनो, टेस्टोस्टेरॉन जो आपला हार्मोन ग्रोथ आहे तो शरीरामध्ये हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात वाढतो. त्यामुळे आपला वर्कआउट आहे हा जास्त प्रमाणात होत असतो, बरोबर. त्यानंतर आपला खूपच जास्त झाला तर आपल्याला उष्णतेची गरज असते, त्यामुळे भूक जास्त प्रमाणात लागत असते आणि आपण जास्त प्रमाणात जेवत असतो. त्यानंतर आपला यामध्ये घाम हा कमी प्रमाणात येत असतो आणि आपल्या शरीरासाठी घाम कमी येत असल्याने, कारण थंड वातावरण असल्यामुळे घाम हा कमी येतो आणि आपल्या शरीरासाठी उष्णतेची गरज खूप असते, म्हणून कॅलरी जास्त पाहिजे असते ते आपण जेवणातून घेत असतो. त्यानंतर आपला स्टॅमिना हा खूप वाढत असतो, कारण की आपला घाम न येण्यामुळे आपण जास्त प्रमाणात वजन उचलू शकतो. वजन उचलला म्हणजे तितकं आपल्याला थकत नाही माणूस, त्यामुळे जास्त प्रमाणात वजन उचललं जातं. त्यामुळे प्रोटीन इंटेक गरजेचं असतं, कारण की मसल तेवढ्या प्रमाणात फाटलेला असतो, त्यामुळे त्याला रिकव्हर करण्यासाठी आपल्याला खूप लागत असते, कारण की ऑलरेडी थंड वातावरण असल्यामुळे आपल्याला उष्णतेची गरज असते, त्यामुळे आपण जास्त प्रमाणात हे खात असतो. हे झालं आपलं शरीर बनण्यासाठी. त्यानंतर आळस काय येत असतो? सर्वात पहिले मित्रांनो, आळस यासाठी असतो इथे थंड वातावरण राहिलं, हिवाळ्यामध्ये थंडी जास्त प्रमाणात येत असते, त्यामुळे सूर्यप्रकाश हा कमी होत असतो आणि त्यामुळे व्हिटॅमिन डी आपल्याला कमी होत असतो. व्हिटॅमिन डी कमी असल्यामुळे आपल्याला सूर्यप्रकाश जास्त भेटत नाही, त्यामुळे आळस चढत असतो. त्यानंतर मेलाटोनिन नावाचा एक हार्मोन असतो, झोपेचा हार्मोन असतो. सूर्यप्रकाश कमी, जितकं व्हिटॅमिन डी कमी गेला तितक्या जेवढं ज्या प्रमाणात व्हिटॅमिन डी कमी गेल्यामुळे मेलाटोनिन नावाचा हा हार्मोन आहे हा तयार होत असतो, प्रगत होत असतो, त्यामुळे आपल्याला आळस हा चढत असतो. आणि मेलाटोनिन नावाचा जो हार्मोन आहे हा आळसचा हार्मोन येत असतो, म्हणजे आपल्याला जास्त प्रमाणात आळस येत असतो. म्हणून मित्रांनो, सर्वांना हिवाळ्यामध्ये बॉडी बनवायची आहे, पण मेलाटोनिन नावाचा जे हार्मोन आहे हा जास्त प्रगट होत असतो. का? की कारण की हिवाळ्यामध्ये सर्व ठिकाणी थंडी पसरलेली असते, आपल्याला आपल्या शरीराला उष्णता ही भेटत नसते, त्यामुळे हा हार्मोन प्रगट होऊन आपल्याला आळस चढत असतो. तर मित्रांनो, म्हणून सर्वांना शरीर बनायचं असतं, पण आळस जास्त प्रमाण चढल्याने भरपूर जण वाहन करायला येत नसतात. तर आपला आजचा असा विषय होता. विषय आवडला असेल तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. जय श्रीराम.